जय हिंद मित्रांनो, स्टडी जी के मराठी या यूट्यूब चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे. आज आपण या व्हिडिओमध्ये कोल्हापूर राज्य राखीव पोलीस बल क्रमांक 16 याच्यावरील प्रश्नपत्रिका पाहणार आहोत. हा प्रश्नपत्रिका 2017चा प्रश्नपत्रिका आहे. तर गणित विषय सोडून सर्व प्रश्न यामध्ये घेतले आहेत. तर चला प्रश्नाला सुरुवात करूया. पहिला प्रश्न आहे, ब्रह्मदेशाच्या थिंबा राजाचा राजवाडा महाराष्ट्रात कुठे आहे? पहा, ब्रह्मदेशाच्या थिंबा राजाचा राजवाडा महाराष्ट्रामध्ये कुठे आहे? ज्या ब्रह्मदेशाच्या राजाला जे थिंबा राजा आहे त्याला भारतामध्ये इंग्रजांनी कैद केले होते. तर त्याचा राजवाडा पहा कुठे आहे? त्याचं उत्तर आहे तिसरं आहे, रत्नागिरी. रत्नागिरी या ठिकाणीमध्ये त्याला थिंबा या राजाला कैद केले होते. तर त्याचा राजवाडा रत्नागिरी या ठिकाणी आहे. पुढचा प्रश्न पहा. पुढचा प्रश्न आहे, महाराष्ट्रातील एकमेव असे छत्रपती मंदिर सिंधुदुर्ग या किल्ल्यात आहे, ते याने कोणी बांधले आहे? तर पहा, महाराष्ट्रामध्ये एकमेव असे छत्रपती मंदिर सिंधुदुर्ग या किल्ल्यात आहे, ते हे मंदिर कोणी बांधले आहे? तर पहा, याचं उत्तर आहे तिसरा, छत्रपती राजाराम. छत्रपती राजाराम यांनी बांधले आहे. पुढचा प्रश्न पहा. पुढचा प्रश्न आहे, भंडारदरा गावाजवळ बांधण्यात आलेला विल्सन भंडारा किंवा भंडारदरा धरण या दोन टेकड्या दरम्यान पसरले आहेत. तर कोणत्या दोन टेकड्या दरम्यान पसरलेल्या आहेत? तर पहा, याचं उत्तर आहे पहिला, कळसुबाई व बालेश्वर. कळसुबाई आणि बालेश्वर या टेकड्या दरम्यान भंडारदरा हे धरण पसरलेले आहे. पुढचा प्रश्न पहा. पुढचा प्रश्न आहे, घड्याळाचे काटे ज्या दिशेने फिरतात त्याचप्रमाणे अहमदनगर जिल्ह्याच्या सभोवतील कोणते जिल्हे आहेत? तर पहा, याचे उत्तर आहे तिसरा, घड्याळाच्या काट्याच्या दिशेने पहिले नाशिक, औरंगाबाद, बीड, उस्मानाबाद, सोलापूर आणि पुणे आणि ठाणे हे शहर अहमदनगर या जिल्ह्याला लागून आहे. पुढचा प्रश्न पहा. पुढचा प्रश्न आहे, इसवी सनाच्या 8व्या शतकात महाराष्ट्रामध्ये कोणत्या घराण्याचा उदय झाला होता? पहा, 8व्या शतकामध्ये महाराष्ट्रामध्ये कोणत्या घराण्याचा उदय झाला होता? तर याचं उत्तर पहा, राष्ट्रकूट. विद्यार्थी मित्रांनो, या पेपरमध्ये जास्तीत जास्त स्टेट बोर्डचे प्रश्न विचारले आहेत. तर तुम्ही 4थीपासून ते 12वीपर्यंतचे पुस्तक वाचले, समजा इतिहास, भूगोल झालं, राज्यशास्त्र झालं, तर तुमचे GS अर्ध्याहून जास्त कवर होऊन जातात, कारण की यामध्ये सर्वात जास्त स्टेट बोर्डचे प्रश्न दिसत आहे. पुढचा प्रश्न पहा. पुढचा प्रश्न आहे, इसवी सन 1191 तराईची लढाई कोणामध्ये लढली होती? तर पहा, तराईची लढाई कोणामध्ये लढली होती? तर याचं उत्तर आहे तिसरा, अ व क, पृथ्वीराज चव्हाण व मोहम्मद घोरी. पृथ्वीराज चव्हाण आणि मोहम्मद घोरीमध्ये लढली गेली होती. पुढचा प्रश्न आहे. पुढचा प्रश्न पहा, पानिपतची दुसरी लढाई कोणादरम्यान झाली आहे? पहा, पानिपतची दुसरी लढाई कोणादरम्यान झाली आहे? तर पहा, याचं उत्तर आहे चौथा, अ व क, अकबर व हेमू. पानिपतची दुसरी लढाई अकबर आणि हेमूमध्ये झाली आहे. पुढचा प्रश्न पहा. पुढचा प्रश्न आहे, मेसोपोटिया प्रदेश कोणत्या दोन नद्यांमध्ये स्थित होता? पहा, मेसोपोटिया हा प्रदेश कोणत्या नद्या दरम्यान स्थित होता? असंही म्हणता येईल की मेसोपोटिया कोणत्या नदीमध्ये नदीकाठी होते? तर पहा, याचं उत्तर आहे दुसरा, टेग्रिस आहे. टेग्रिस झालं आहे, टेग्रिस व युफ्रेटिस. टेग्रिस व युफ्रेटिस हा तुम्ही स्टेट बोर्डमध्ये भूगोलच्या पुस्तकामध्ये हा प्रश्न भेटून जाईल तुम्हाला. टेग्रिस व युफ्रेटिस या नद्याकाठी मेसोपोटिया हा प्रदेश होता. पुढचा प्रश्न पहा. पुढचा प्रश्न आहे, श्रवणबेळगोळ या ठिकाणी कोणत्या राजाचा मृत्यू झाला होता? पहा, खूप चांगला प्रश्न आहे हा. श्रवणबेळगोळ हा ठिकाण कोणत्या राजाचा मृत्यू झाला आहे? तर पहा, याचं उत्तर आहे चौथा, चंद्रगुप्त. चंद्रगुप्त या राजाचा मृत्यू हे श्रवणबेळगोळ इथे या ठिकाणी झाला होता. पुढचा प्रश्न पहा, मोनालिसा व द लास्ट स्पर या अजमर चित्रकलाकृती कोणी काढले? पहा, मोनालिसाचे चित्र कोणी काढले असे म्हणता येते. तर याचं उत्तर आहे दुसरा, लिओनार्दो द विन्सी. लिओनार्दो विन्सी हा प्रसिद्ध चित्रकार आहे, यांनी मोनालिसाचं चित्र काढले होते. पुढचा प्रश्न पहा. पुढचा प्रश्न आहे, 100 उंदीरापेक्षा एक सिंहाचं राज्य केव्हाही श्रेष्ठ असे कोणी म्हटले? पहा, 100 उंदीरापेक्षा एक सिंहाचे राज्य केव्हाही श्रेष्ठ असे कोणी म्हटले होते? तर पहा, याचं उत्तर आहे वॉल्टर यांनी म्हटले होते. पुढचा प्रश्न पहा. पुढचा प्रश्न आहे,
अणुशक्तीचे जनक कोणाला म्हटले जाते? पहा, अणुशक्तीचा जनक कोणाला म्हटले जाते? तर पहा, रुदरफोर्ड याला अणुशक्तीचे जनक असे म्हटले जाते. तर विद्यार्थी मित्रांनो, तुम्हाला पेपर एक्सप्लेनेशन आवडत असेल तर आपल्या चॅनल नक्की सबस्क्राईब करून द्या आणि लाईकसुद्धा करून द्या. पुढचा प्रश्न पहा. पुढचा प्रश्न आहे, संयुक्त राष्ट्राची संधी किती कलमाची आहे? तर पहा, संयुक्त राष्ट्राची संधी किती कलमाची आहे? तर पहा, याचं उत्तर आहे पहिला 111 कलमाची आहे संयुक्त राष्ट्रसंघाची संधी. पुढचा प्रश्न पहा. पुढचा प्रश्न आहे, सिटो करार किंवा सिंटो संघटना कशाची अस्तित्वात आली होती? पहा, सिंटो करार किंवा सिंटो संघटना कशासाठी अस्तित्वात आली होती? तर पहा, याचं उत्तर आहे दुसरा, चीनवर नियंत्रण ठेवण्यासाठी सिटो संघटना स्थापन झाली होती. पुढचा प्रश्न पहा. पुढचा प्रश्न आहे, 1846 ग्रीसमधील ॲथेन्स या ठिकाणी आधुनिक ऑलिम्पिकची सुरुवात झाली. ऑलिम्पिकचा ध्वज पांढरा असून त्यात किती वर्तुळे आहेत? तर पहा, खूप लांब विचारला आहे, फिरून विचारला आहे, सरळ विचारलं पाहिजे होतं. ऑलिम्पिकमध्ये ध्वज आहे ते पांढरा असून त्यात किती वर्तुळे आहेत? तर 1846 ग्रीसमध्ये अथेन्स या ठिकाणी आधुनिक ऑलिम्पिकची सुरुवात झाली होती. तर ऑलिम्पिकचा ध्वज पांढरा असून यात किती वर्तुळे आहेत? तर पहा, वर 2 आहे आणि खाली 3 आहे. असे सांगता येते की वर 3 आहे, खाली 2 आहे. तर पहा, यामध्ये टोटल किती आहे विचारत आहे. पांढरा ध्वज असून टोटल वर्तुळे किती आहे? तर याचं उत्तर आहे चौथा, 5 वर्तुळे आहे. पुढचा प्रश्न पहा. पुढचा प्रश्न आहे, हडप्पा संस्कृतीमध्ये कोणते ठिकाणी अग्निकुंड सापडले? पहा, इतिहासमधील प्रश्न आहे हा हडप्पा संस्कृतीबद्दल. तर हडप्पा संस्कृतीमध्ये कोणत्या ठिकाणी अग्निकुंड सापडले आहेत? तर पहा, याचं उत्तर आहे कालीबंगन दिलं आहे. कालीबंगला हिंदीमध्ये कालीबंगन या ठिकाणी अग्निकुंड सापडले आहे. पुढचा प्रश्न पहा. पुढचा प्रश्न आहे, आर्य संस्कृती जीवनात गळ्यातील दागिन्यास काय म्हणतात? पहा, आर्य संस्कृतीची जीवनात गळ्यातील दागिन्याला काय म्हणतात? तर पहा, याचं उत्तर आहे तिसरा, निषक असे म्हणतात. आर्य संस्कृती जीवनात गळ्याच्या दागिन्याला निषक असे म्हणतात. पुढचा प्रश्न पहा. पुढचा प्रश्न आहे, इंदुप्रकाश साप्ताहिकचे संपादन कोण होते? पहा, इंदुप्रकाश साप्ताहिकाचे संपादक कोण होते? तर पहा, याचं उत्तर आहे पहिला, विष्णुशास्त्री पंडित हे इंदुप्रकाश या साप्ताहिकचे संपादक होते. तर जेवढे हे साप्ताहिक आहे, वृत्तपत्र कोणी काढले हे पाठ करून द्या, कारण की एक प्रश्न साप्ताहिकवर, वृत्तपत्रावर, मासिक यावर एक प्रश्न हमखास विचारला जातो. पुढचा प्रश्न पहा. पुढचा प्रश्न आहे, 1827 रॉबर्टसन हा कोणत्या परिसरात कलेक्टर होता? पहा, हा 11वी महाराष्ट्राचा इतिहास 11वीचा प्रश्न आहे. जे आपले आद्य क्रांतिकार वासुदेव बळवंत फडके त्यामधले प्रश्न आहे. 1827 रॉबर्टसन यांनी जाहीरनामा काढला होता. तर पहा, रॉबर्टसन कोणत्या परिसराचा कलेक्टर होता हे विचारलं आहे. तर पहा, याचं उत्तर आहे चौथा, पुणे. 1827 रॉबर्टसन यांनी वासुदेव बळवंत फडके विरुद्ध जाहीरनामा काढला होता. त्यावेळी तो पुण्याचा कलेक्टर होता. पुढचा प्रश्न पहा. पुढचा प्रश्न आहे, अकोल्यामधील दहीहंडा सत्याग्रहाचे नेतृत्व कोणी केले आहे? पहा, अकोल्यामधील दहीहंडा सत्याग्रहाचे नेतृत्व कोणी केले आहे? तर पहा, याचं उत्तर आहे चौथा, बापूसाहेब सहस्त्रबुद्धे यांनी अकोल्यामधील दहीहंडा सत्याग्रहाचे नेतृत्व केले होते. पुढचा प्रश्न पहा. पुढचा प्रश्न आहे, रंगीत छपाईस सुरुवात कधी झाली? पहा, रंगीत छपाईस सुरुवात कधी झाली आहे? तर पहा, याचं उत्तर आहे पहिला, 1457 रोजी रंगीत छपाईस सुरुवात झाली आहे. पुढचा प्रश्न पहा. पुढचा प्रश्न आहे, महाराष्ट्रातील मराठीमधील पहिले वृत्तपत्र कोणते आहे? महाराष्ट्रातील मराठीमधील पहिले वृत्तपत्र कोणते आहे? तर पहा, याचं उत्तर आहे तिसरा, केसरी हे आहे. महाराष्ट्रातील मराठीमधील पहिले वृत्तपत्र केसरी हे आहे. पुढचा प्रश्न पहा. पुढचा प्रश्न आहे, कोणत्या विजयानिमित्त अकबराने फतेपूर सिक्री इथे बुलंद दरवाजा निर्माण करण्यात आला होता? पहा, उत्तर प्रदेशमध्ये फतेपूर सिक्री इथे बुलंद दरवाजा अकबराने कोणाच्या विजयाच्या निमित्त
बुलंद दरवाजा निर्माण करण्यात आला होता? तर पहा याचं उत्तर आहे गुजरातमधील विजयानिमित्त. गुजरातमधील विजयानिमित्त गुजरातवर चढाई केली होती, त्यावेळी ते विजय झाले होते. त्यावेळी अकबराने फतेपूर शिक्री इथं बुलंद दरवाजा निर्माण करण्यात आला होता. पुढचा प्रश्न पहा. पुढचा प्रश्न आहे कोणत्या कायद्याने भारतीय व्यापारी मक्तेदारी रद्द केली? पहा, कोणत्या कायद्याने भारतातील व्यापारी मक्तेदारी रद्द करण्यात आली? तर पहा याचं उत्तर आहे दुसरा 1813 संधी कायदा. 1813चा संधी कायद्यानुसार भारतीय व्यापारी मक्तेदारी रद्द करण्यात आली होती. पुढचा प्रश्न पहा. पुढचा प्रश्न आहे होम रूल चळवळीला प्रसारासाठी मद्रासमध्ये कोणते वृत्तपत्र सुरू झाले होते? पहा, होम रूल चळवळीला प्रसारासाठी मद्रासमध्ये कोणते वृत्तपत्र सुरू झाले होते? तर पहा याचं उत्तर आहे तिसरा न्यू इंडिया. न्यू इंडिया हे वृत्तपत्र सुरू झाले होते. पुढचा प्रश्न पहा प्रत्यक्ष लोकशाहीसाठी जगातील कोणता देश प्रसिद्ध आहे? पहा, प्रत्यक्ष लोकशाहीसाठी जगातील कोणता देश प्रसिद्ध आहे? तर पहा याचं उत्तर आहे तिसरा ग्रीस. प्रत्यक्ष लोकशाहीसाठी ग्रीस हा देश जगात प्रसिद्ध आहे. पुढचा प्रश्न पहा. पुढचा प्रश्न आहे पाणी पंचायत ही संकल्पना कोणी विकसित केली? पहा, आपल्या व्हिडिओमध्येही टाकला आहे प्रश्न. पाणी पंचायत हा संकल्पना कोणी विकसित केली आहे? तर पहा याचं उत्तर आहे दुसरा विलासराव साळुंखे. विलासराव साळुंखे यांनी पाणी पंचायत ही संकल्पना विकसित केली आहे. पुढचा प्रश्न पहा. पुढचा प्रश्न आहे PIL ही संकल्पना कोणी विकसित केली? PIL ही संकल्पना कोणी विकसित केली? तर पहा याचं उत्तर आहे पहिला न्यायमूर्ती VR कृष्ण अय्यर. न्यायमूर्ती VR कृष्ण अय्यर यांनी PIL ही संकल्पना विकसित केली. पुढचा प्रश्न पहा. हा 11वी इतिहासचा प्रश्न आहे. कलेक्टर जॅक्सनचा वध करणारा क्रांतिकारी कोण होता? कलेक्टर जॅक्सनचा वध करणारा क्रांतिकारी कोण होता? तर पहा याचं उत्तर आहे पहिला अनंत लक्ष्मण कानडे. अनंत लक्ष्मण कानडे हे कलेक्टर जॅक्सनचा वध करणारा क्रांतिकार होता. पुढचा प्रश्न पहा विद्युत इस्त्रीचे कार्य यावर आधारित आहे. पहा, विद्युत इस्त्रीचे कार्य कशावर आधारित आहे? तर पहा याचं उत्तर आहे तिसरा जूलचा नियम. विद्युत इस्त्रीचा जूलचे नियम यावर आधारित आहे, इस्त्रीचा कार्याचे नियम. पुढचा प्रश्न पहा. पुढचा प्रश्न आहे ब्रॅकेट हे विद्युत अपघटनीय आहे. पहा, काय हे खालीलपैकी कोणते विद्युत अनअपघटनीय आहे म्हणत आहे? तर पहा याचं उत्तर आहे दुसरा युरिया. युरिया हे विद्युत अनअपघटनीय आहे. पुढचा प्रश्न आहे ब्ल्यू विट्रॉल म्हणजे काय आहे? पहा, ब्ल्यू विट्रॉल ह्या विज्ञानचा प्रश्न आहे. ब्ल्यू विट्रॉल म्हणजे काय आहे? तर पहा याचं उत्तर आहे तिसरा कॉपर सल्फेट. ब्ल्यू विट्रॉल म्हणजे कॉपर सल्फेट आहे. पुढचा प्रश्न पहा लाकडाची मोडी तर भाजीची ह्या मराठी व्याकरणचा प्रश्न आहे. म्हणजे लाकडाचे जे म्हणजे लाकडाची मोडी तर भाजीचे काय असतं? पहा, समूहवाचक नाव आहे हे. तर पहा याचं उत्तर दुसरी जुडी. लाकडाची मोडी तर भाजीची जुडी. पुढचा प्रश्न पहा. पुढचा प्रश्न आहे डोळे व चष्मा. डोळेवर चष्मा तर पुढचं समजा डोळेला चष्मा म्हणजे डोळ्यावर चष्मा घालतो, तर दुसरी जोडी पहा जे आपल्याला नाक कान होऊ शकत नाही. तर पहा याचं उत्तर काय आहे? तर चौथा पाय कुबड्या. पाय तर कुबड्या. हात कातडीने होत, स्पर्श कातडीने होत, नाक कान होत नाहीत, हे वेगवेगळे आहे पाय आणि कुबड्या कुबड्या. पुढचा प्रश्न पहा उष्ण शीतल तर सौम्य काय आहे? पहा, उष्ण शीतल तर सौम्य काय आहे? तर पहा याचं उत्तर आहे पहिला प्रखर. सौम्य तर प्रखर. उष्ण हे विरुद्धचा शब्द आहे. उष्ण तर शीतल तर सौम्य तर प्रखर. पुढचा प्रश्न पहा. पुढचा प्रश्न आहे वसुंधरा धरणी तर सरिता काय आहे? पहा, वसुंधराला आपण धरणी म्हणतो पृथ्वी, तर सरिता काय आहे? तर पहा याचं उत्तर सरिता म्हणजे नदी होय. पुढचा प्रश्न पहा. पुढचा प्रश्न आहे 22 डिसेंबर रोजी मध्यान्हवेळी सूर्य ब्रॅकेट वृत्तावर बरोबर डोक्यावर आला. पहा प्रश्न काय म्हणतो 22 डिसेंबर रोजी मध्यान्हवेळी सूर्य ब्रॅकेट वृत्तावर बरोबर डोक्यावर असतो, तर ते काय होते? पहा याचं उत्तर आहे दुसरा मकर. 22 डिसेंबर रोजी मध्यान्हवेळी मकर वृत्तावर बरोबर डोक्यावर असतो. पहा 22 डिसेंबरला मकर वृत्तावर बरोबर असतो. पुढचा प्रश्न पहा. पुढचा प्रश्न आहे जगातील संकेतनुसार पृथ्वीवरील तारीख व
हे बरोबर दिसत नाही. बद्दल रेखावृत्त होतो. जगातील संख्येनुसार पृथ्वीवरील तारीख व हे प्रश्न सोडून देऊ कारण की इथं बरोबर दिसून नाही राहिलं हे प्रश्न. पुढचा प्रश्न पहा. ब्रॅकेट समुद्रधुनी अंदमान समुद्र व काला समुद्र. काळा समुद्र आहे की काय आहे हे बरोबर दिसत नाही आहे विद्यार्थी मित्रांनो. अंदमान समुद्रधुनी आणि जावा आहे. जावा समुद्राने जोडणारा हा प्रश्न तुम्ही कॅन्सल करून घ्या. पुढचा प्रश्न पाहू कारण की तो प्रिंट बरोबर दिसत नाही आहे. उष्ण व थंड सागरी प्रवाह एकत्र येतात त्या ठिकाणीला काय म्हणतात पहा. उष्ण व थंड सागरी प्रवाह एकत्र येतात त्या ठिकाणीला काय म्हणतात. तर पहा याचं उत्तर आहे दुसरा, दाट धुके. दाट धुके असे म्हणतात. उष्ण व थंड सागरी प्रवाह एकत्र येतात त्या ठिकाणी दाट धुके निर्माण होते. पहा उष्ण व थंड सागरी प्रवाह जिथे एकत्र येतात त्या ठिकाणी दाट धुके निर्माण होते. पुढचा प्रश्न पहा. पुढचा प्रश्न आहे पुनर्रोपण पद्धती. पुनर्रोपण पद्धती दिली आहे. आता काय आहे, पिकाच्या लागवडीकरिता वापरले जाते. पहा पुनर्रोपण आहे ते रोपण झालं आहे. ते पुनर्रोपण पद्धती रिकाम्या पिकासाठी लागवडीसाठी वापरले जाते. तर पहा याचं उत्तर काय आहे, भात. भात या पिकासाठी पुनर्रोपण पद्धती वापरले जाते. पुढचा प्रश्न पहा. पुढचा प्रश्न आहे मराठी व्याकरणमध्ये प्रश्न आहे. हरिण खूप जलद धावते. ह्यामध्ये जलद क्रियाविशेषणाचा प्रकार ओळखा म्हणत आहे. हरिण खूप जलद धावते या क्रियाविशेषणाचा प्रकार ओळखा म्हणत आहे. तर पहा याचं उत्तर आहे तिसरा, जलद म्हणजे रीतवाचक. रीतवाचक आहे. हरिण खूप जलद धावते हे अधोरेखित जलद म्हणजे रीतवाचक क्रियाविशेषण अवयव आहे. पुढचा प्रश्न पहा. पुढचा प्रश्न आहे ती मुलगी चांगली गाते या वाक्यात क्रियाविशेषण ओळखा. पहा ती मुलगी चांगली गाते. कशी गाते, चांगली. तर पहा याचं उत्तर आहे तिसरा, क्रियाविशेषण चांगली आहे. कारण की क्रिया होत आहे. ती मुलगी चांगली गाते म्हणजे चांगली हे क्रियाविशेषण आहे. पुढचा प्रश्न पहा. झटकन पटकन हे कोणत्या प्रकारचे क्रियाविशेषण अवयव आहे. पहा झटकन पटकन तर हे आपले तिसरा नंबर आहे अनुकरण. कारण की ते अनुकरण दर्शक होत आहे. ते झटकन पटकन हे अनुकरणी क्रियाविशेषण अवयव आहे. अनुकरण दर्शक क्रियाविशेषण अवयव. पुढचा प्रश्न पहा. पुढचा प्रश्न आहे मांजर झाडावर चढते या वाक्यातील अवयवाचा प्रकार ओळखा. पहा मांजर झाडावर चढते या वाक्यातील अवयवाचा प्रकार ओळखा. तर पहा याचं उत्तर आहे तिसरा, झाडावर चढते म्हणजे शब्दयोगी अवयव आहे. झाडावर जोडून आहे ते शब्दयोगी अवयव आहे. मांजर झाडावर चढते शब्दयोगी अवयव हे उत्तर आहे. पुढचा प्रश्न पहा. पुढचा प्रश्न आहे उन्हाळ्याच्या वेळी त्या झाडाखाली गुरेढोरे उभे राहतात या वाक्यातील शब्दयोगी अवयव ओळखा. त्याचं उत्तर आहे झाडाखाली. तर पहा याचं उत्तर चौथा, झाडाखाली. झाडाखाली उन्हाळ्याच्या वेळी त्या झाडाखाली म्हणजे आपल्याला शब्दयोगी अवयव ओळखा म्हणत आहे. तर झाडाखाली हे उत्तर येणार आहे. पुढचा प्रश्न पहा. पुढचा प्रश्न आहे सूर्य ढगामागे लपला अधोरेखित शब्दाचा अवयवाचा प्रकार ओळखा. सूर्य ढगामागे लपला. तर पहा याचं उत्तर आहे दुसरा, शब्दयोगी अवयव ढगामागे. सूर्य हे ढगामागे लपला तर याचं उत्तर आहे शब्दयोगी अवयव. पुढचा प्रश्न पहा. पुढचा प्रश्न आहे शिवाजी म्हणून एक राजा होऊन गेला यामध्ये म्हणून अधोरेखित उभयनिष्ठ अवयवाचा प्रकार ओळखा. म्हणून हे काय आहे. तर पहा याचं उत्तर आहे चौथा, स्वरूपबोधक. शिवाजी म्हणून म्हणजे एक स्वरूप दाखवता एक व्यक्तीचं, तर म्हणून स्वरूपबोधक हे उभयनिष्ठ अवयव आहे. पुढचा प्रश्न पहा. पुढचा प्रश्न आहे कैकेयीला दशरथाने 2 वर दिले. पहा वर हे अधोरेखित शब्दाची जात ओळखा. कैकेयीला दशरथाने 2 वर दिले. तर पहा याचं उत्तर आहे पहिला, नाम आहे. वर म्हणजे नाम. कैकेयीला दशरथाने 2 वर दिले तर वर म्हणजे हे नाम आहे. पुढचा प्रश्न पहा. पुढचा प्रश्न आहे पक्षी हवेत उडत आहेत या वाक्यातील काळ ओळखा. पहा उडत आहेत म्हणजे चालू आहे. पक्षी हवेत उडत आहे तर याचं उत्तर आहे अपूर्ण वर्तमान काळ. पक्षी म्हणजे चालूच आहे, त्याला अपूर्ण वर्तमान, पूर्ण नाही झाले ते. पक्षी हवेत उडत आहे म्हणजे अपूर्ण वर्तमान काळ होय. पुढचा प्रश्न पहा. पुढचा प्रश्न आहे ऊन हून कुठल्या विभक्तीचे रूप आहे. पहा ऊन आणि हून हे कोणत्या विभक्तीचे रूप आहे. तर पहा याचं उत्तर आहे पंचमी. ऊन हून हे पंचमी विभक्तीचे रूप आहे. पुढचा प्रश्न पहा.
सुंदर स्त्रीचे रूप तेजस्वी डोळ्यामुळे अधिकच खुलते. कोणत्या शब्दाचे सामान्य रूप झाले आहे तर पहा. कोणत्या रूपचे सामान्य रूप झाले आहे तर पहा, याचं उत्तर आहे दुसरा, डोळ्यामुळे. डोळ्याचे सामान्य रूप झाले आहे. सुंदर स्त्रियाचे रूप तेजस्वी डोळ्यामुळे अधिक खुलते. तर डोळ्यामुळे हे सामान्य रूप झाले आहे. पुढचा प्रश्न पहा. पुढचा प्रश्न आहे, गावातील जनतेला पारदर्शक, दर्जेदार आणि गतिमान सेवा देण्यासाठी महाराष्ट्र शासनाच्या ग्रामविकास विभागामार्फत कोणता कार्यक्रम राबवण्यात येते. हे 2017मधला प्रश्न आहे. गावातील जनतेला पारदर्शक, दर्जेदार आणि गतिमान सेवा देण्यासाठी महाराष्ट्र शासनाच्या ग्रामविकास विभागामार्फत कोणते कार्यक्रम राबवण्यात येत आहे. तर पहा, याचं उत्तर आहे दुसरा, संग्राम हे कार्यक्रम राबवण्यात येत आहे. पुढचा प्रश्न पहा. पुढचा प्रश्न आहे सी वर्ल्ड हा प्रकल्प कशाच्या संदर्भात आहे. पहा, सी वर्ल्ड हा प्रकल्प कशाच्या संबंधित आहे. तर पहा, याचं उत्तर आहे तिसरा, पर्यटन विषयाशी संबंधित आहे. सी वर्ल्ड प्रकल्प हा पर्यटन विषयाशी संबंधित आहे. पुढचा प्रश्न पहा. पुढचा प्रश्न आहे, शासनाकडून देण्यात येणाऱ्या उत्कृष्ट ग्रंथालय कार्यकर्ते व कर्मचारी पुरस्कारासाठी निवड करण्याकरिता कोणत्या अध्यक्षतेखाली राज्यस्तरावर समिती कार्यरत आहे. तर पहा, याचं उत्तर आहे तिसरा, विभागाचे प्रधान सचिव हे अध्यक्षतेखाली राज्यस्तरीय समिती कार्यरत आहे. पुढचा प्रश्न पहा. पुढचा प्रश्न आहे, ISBN 10 अंकी कोणत्या वर्षापासून करण्यात आले. पहा, ISBN 10 अंकी कोणत्या वर्षापासून करण्यात आले. तर पहा, याचं उत्तर आहे दुसरा, 1972 रोजीपासून ISBN 10 अंकी कार्यक्रम करण्यात आले. पुढचा प्रश्न पहा. पुढचा प्रश्न आहे, भारतात शिलालेखाचा सर्वात मोठा संग्रह कोणत्या ठिकाणी आहे. तर पहा, कोणत्या ठिकाणी आहे. तर पहिला आहे म्हैसूर. भारताचा शिलालेखाचा सर्वात मोठा संग्रह हे म्हैसूर या ठिकाणीमध्ये आहे. पुढचा प्रश्न पहा. पुढचा प्रश्न आहे, विद्यावाहिनी हा उपक्रम खालीलपैकी कोणत्या उपग्रहाशी संबंधित आहे. विद्यावाहिनी हा उपक्रम कोणत्या उपग्रहाशी संबंधित आहे. तर पहा, याचं उत्तर आहे दुसरा, इन्सॅट 3B हे विद्यावाहिनी हा उपक्रम या उपग्रहाशी संबंधित आहे. पुढचा प्रश्न पहा. पुढचा प्रश्न आहे, भारतातील पूर्ण रुपया परिवर्तन पद्धती कधी स्वीकारण्यात आला. पहा, इकॉनॉमिक्सचा प्रश्न आहे हा. भारतातील पूर्ण रुपया परिवर्तनीय पद्धती कधी स्वीकारण्यात आला आहे. तर पहा, याचं उत्तर आहे तिसरा, 8 फेब्रुवारी 1994 रोजी भारतीय पूर्ण रुपया परिवर्तनीय पद्धती स्वीकारण्यात आली आहे. पुढचा प्रश्न पहा. पुढचा प्रश्न आहे, भारतात सर्वात मोठे तेलशुद्धीकरण कारखाना कोणत्या ठिकाणी आहे. तर पहा, भारतात सर्वात मोठे तेलशुद्ध कारखाना हे जामनगर या ठिकाणी आहे. भारतात सर्वात मोठे तेलशुद्धी कारखाना जामनगर या ठिकाणी आहे. पुढचा प्रश्न पहा. पुढचा प्रश्न आहे, मुंबई महानगरपालिका क्षेत्रात रिकाम्या योजना प्राधान्याने नाही आहे म्हणत आहे. इथं थोडंसं प्रिंट मिस्टेक आहे, प्राधान्य नाही आहे म्हणत आहे. तर पहा, याचं उत्तर आहे तिसरा, सार्वजनिक बांधकाम विभाग. मुंबई महानगरपालिका क्षेत्रात सार्वजनिक बांधकाम विभाग नियोजित प्राधान्य नाही आहे म्हणत आहे. पुढचा प्रश्न पहा. पुढचा प्रश्न आहे, महानगरपालिकाच्या निवडणुकीची अधिसूचना विभागात करण्याचा अधिकार कोणाला आहे. तर पहा, विभागित की काय आहे, इथं प्रिंट बरोबर दिसत नाही. महानगरपालिकेच्या निवडणुकीची अधिसूचना विभागित करण्याचा अधिकार कोणाला आहे. विभागित करण्याचा अधिकार कोणाला आहे असे दिले आहे. तर पहा, राज्य निवडणूक आयुक्त. महानगरपालिकेच्या निवडणुकीची अधिसूचना विभागित करण्याचा अधिकार राज्य निवडणूक आयुक्ताला आहे. पुढचा प्रश्न पहा. पुढचा प्रश्न आहे, नेपा हे ब्रॅकेट याचे जुने नाव. पहा, नेपा हे कोणत्या देशाचे जुने नाव आहे. देश नाही, राज्य आहे. नेपा हे कोणत्या राज्याचे जुने नाव आहे. तर पहा, याचं उत्तर आहे तिसरा, अरुणाचल प्रदेश. अरुणाचल प्रदेश या राज्याचे नेपा हे जुने नाव आहे. पुढचा प्रश्न पहा. पुढचा प्रश्न आहे, मुख्य माहिती आयुक्त याची नेमणूक कोणाकडून केली जाते. पहा, मुख्य माहिती आयुक्त याची नेमणूक कोणाकडून केली जाते. तर पहा, याचं उत्तर आहे चौथा, राष्ट्रपती हे पंतप्रधान, केंद्रीय कॅबिनेट मंत्री, लोकसभेचे विरोधी पक्षनेते याच्या शिफारसीनुसार. राष्ट्रपती करतो, पण हा पंतप्रधान, केंद्रीय कॅबिनेट मंत्री, लोकसभेचे विरोधी पक्ष याचे शिफारसीनुसार केले जाते मुख्य माहिती आयुक्ताची. पुढचा प्रश्न पहा.
पुढचा प्रश्न आहे, बिनविरोध निवडून आलेले भारताचे राष्ट्रपती कोण आहे? तर पहा, हा आपल्या व्हिडिओमध्येही टाकलेला प्रश्न आहे. तर पहा, याचं उत्तर आहे तिसरा, डॉक्टर संजीव रेड्डी. बिनविरोध निवडून आलेले भारताचे राष्ट्रपती हे डॉक्टर संजीव रेड्डी होते. पहिले पाहिजे होते इथं, बिनविरोध निवडून आलेले पहिले भारताचे राष्ट्रपती हे डॉक्टर संजीव रेड्डी. पुढचा प्रश्न पहा, भारत हा जगातील ब्रॅकेट हा महाजैवविविधता देशापैकी एक आहे. तर पहा, 2017मधला प्रश्न आहे हा. तर भारत हा जगातील 12 महाजैवविविधता देशापैकी एक आहे. पुढचा प्रश्न पहा, पुढचा प्रश्न आहे, भारतीय चलन रुपयाचे रू हे प्रतिचिन्ह कोणी तयार केले? पहा, इकॉनॉमिक्समधला प्रश्न आहे हा. रू कोणी तयार केले? तर डी उदयकुमार, डॉक्टर नाही आहे, डी उदयकुमार. भारतीय चलन रुपयाचे रू हे चिन्ह डी उदयकुमार यांनी तयार केले. पुढचा प्रश्न पहा, आझाद हिंद सेनेचे बोधचिन्ह कोणते आहे? पहा, आझाद हिंद सेनेचे बोधचिन्ह कोणते आहे? तर पहा, याचं उत्तर आहे झेप घेणारा वाघ. हा प्रश्न खूप वेळा विचारलेला आहे मित्रांनो. आझाद हिंद सेनेचे झेप घेणारा वाघ हा बोधचिन्ह आहे. त्यांच्या ध्वजावर हे झेप घेणारा वाघ तुम्हाला आढळून येणार आहे. पुढचा प्रश्न पहा, पुढचा प्रश्न आहे, कृषी संजीवनी योजना कोणत्या विभागामार्फत जाहीर करण्यात आली? पहा, कृषी संजीवनी योजना कोणत्या विभागामार्फत जाहीर करण्यात आली होती? तर पहा, याचं उत्तर आहे तिसरा, उद्योग ऊर्जा व कामगार कृषी संजीवनी योजना हे उद्योग ऊर्जा व कामगार या विभाग करून जाहीर करण्यात आली होती. पुढचा प्रश्न पहा, पुढचा प्रश्न आहे, डॉक्टर श्रीधर व्यंकटेश केतकर यांनी संपादक केलेले ज्ञानकोशाचे नाव काय आहे? तर पहा, डॉक्टर श्रीधर व्यंकटेश केतकर यांनी संपादन केलेले ज्ञानकोशाचे नाव काय आहे विचारत आहे. तर पहा, याचं उत्तर आहे तिसरा, महाराष्ट्रीय ज्ञानकोश हे उत्तर आहे. डॉक्टर श्रीधर व्यंकटेश केतकर यांनी संपादित केलेले ज्ञानकोशाचे नाव महाराष्ट्रीय ज्ञानकोश आहे. पुढचा प्रश्न पहा, पुढचा प्रश्न आहे, भारताच्या उत्तर भूभागावरून समुद्राकडे वाहणाऱ्या कोरड्या वाऱ्यामुळे पर्यायपैकी कोणते ठिकाण पाऊस पडतो? पहा, भूगोलचा प्रश्न आहे. भारताच्या उत्तर भूभागावरून समुद्राकडे वाहणाऱ्या कोरड्या वाऱ्यामुळे पर्यायपैकी कोणत्या ठिकाणी पाऊस पडतो असे विचारले आहे. तर पहा, याचा मछलीपट्टणम या ठिकाणी कोरड्या वाऱ्यामुळे पाऊस पडतो. पुढचा प्रश्न पहा, पुढचा प्रश्न आहे, कमलाचे फूल सकाळी उमलते तर निशिगंधाचे फूल रात्री उमलते. ही वनस्पती कोणत्या प्रकारची हालचाल करतात आहे? पहा, कमळाचे फूल हे सकाळी उमलते तर निशिगंधाचे फूल रात्री उमलते. ही वनस्पती कोणत्या प्रकारची हालचाल करते? तर पहा, याचं उत्तर आहे दुसरा, वृद्धी असंकलन हालचाल करते. पुढचा प्रश्न पहा, गडचिरोली जिल्ह्याच्या नक्षलवादी विरोधी अभियान पथकाचे नाव काय आहे? तर पहा, याचं उत्तर आहे पहिला, C60 हे गडचिरोली जिल्ह्याचे नक्षलवादी अभियानाचे पथकाचे नाव आहे, C60. पुढचा प्रश्न पहा, पुढचा प्रश्न आहे, राजा पंचम जॉर्ज व राणी मेरी याच्या स्वागतास मुंबई येथे गेटवे ऑफ इंडिया भारताचे प्रवेशद्वार बांधण्यात आले खालीलपैकी कोणत्या वर्षी? तर पहा, पंचम जॉर्ज आले तर गेटवे ऑफ इंडिया हे बांधण्यात आले होते, तर कोणत्या वर्षी बांधण्यात आले होते? हा प्रश्न खूप वेळा विचारला आहे. तर 1911 रोजी गेटवे ऑफ इंडिया मुंबईमध्ये बांधण्यात आले होते, भारताचे प्रवेशद्वार. पुढचा प्रश्न पहा, पुढचा प्रश्न आहे, सागर जलाशयाची सरासरी क्षमता किती असते? पहा, सागरी जलाशयाची सरासरी क्षमता किती असते आणि ती लिहिली जाते, किती टक्के लिहिली जाते? पहा, याचं उत्तर आहे 35%. सागरी जलाशयाची सरासरी क्षारता हे 35% एवढी असते. पुढचा प्रश्न पहा, पहिली वसुंधरा परिषद कुठे झाली होती? पहा, पहिली वसुंधरा परिषद कुठे झाली होती? त्याचं उत्तर आहे रिओ डी जानेरो. हा स्टेट बोर्डमधला प्रश्न आहे. पहिली वसुंधरा परिषद ही रिओ डी जानेरो या ठिकाणी झाली होती. पुढचा प्रश्न पहा, पुढचा प्रश्न आहे, न्यूयॉर्क हे शहर कोणत्या बेटावर वसले आहे? पहा, न्यूयॉर्क हे शहर कोणत्या बेटावर वसले आहे? त्याचं उत्तर आहे पहिला, याचं उत्तर आहे पहिला,
मॅनहॅटन. न्यूयॉर्क हे शहर मॅनहॅटन बेटावर बसले आहे. पुढचा प्रश्न पहा. थ्युबा हे ठिकाणाजवळ कोणते शहर आहे? थुंबा या ठिकाणाजवळ कोणते शहर आहे? तर पहा याचं उत्तर आहे पहिला तिरुवनंतपुरम. प्रोनाऊन्सिएशनमध्ये तिरुवनंतपुरम हे थ्युबा या ठिकाणी वसलेले शहर आहे. पुढचा प्रश्न पहा. पुढचा प्रश्न आहे कर्नाटक राज्याला महाराष्ट्रातील किती जिल्ह्याची सीमा लागलेली आहे? पहा आपल्या महाराष्ट्राला लागून असलेल्या जिल्ह्याची काउंट करून घ्या, कारण की असे प्रश्न टाकू शकता कर्नाटक राज्याला महाराष्ट्रातील किती जिल्ह्याची सीमा लागली आहे. तर पहा याचं उत्तर आहे 7 जिल्ह्याची सीमा लागली आहे. पुढचा प्रश्न पहा. भारतातील अलंग हे बंदर जुन्या जहाजाचे भंगार व सुटे भाग करण्यासाठी प्रसिद्ध आहे. हे बंदर कोणत्या राज्यामध्ये आहे? पहा अलंग भंगार व सुटे भाग करणारे अलग हे बंदर कोणत्या ठिकाणी आहे? तर पहा याचं उत्तर आहे गुजरात या ठिकाणी आहे. पुढचा प्रश्न पहा. पुढचा प्रश्न आहे पुढचा प्रश्न आहे राजस्थानमध्ये शेळ्यांची कोणती जात प्रसिद्ध आहे? पहा कृषीमधला प्रश्न टाकलेला आहे त्यांनी एक. राजस्थानमध्ये शेळ्याची कोणती जात प्रसिद्ध आहे? तर पहा याचं उत्तर आहे लोही. लोही हे शेळ्याची जात प्रसिद्ध आहे राजस्थानमध्ये. पुढचा प्रश्न पहा. पुढचा प्रश्न आहे माही चंबळ बेटवा नद्या कोणत्या ठिकाणी उगम पावते? पहा माही चंबळ व बेटवा नद्या कोणत्या ठिकाणी उगम पावते? तर पहा याचं उत्तर आहे दुसरा बुंदेलखंड या ठिकाणी उगम पावते. पुढचा प्रश्न पहा. 2017चा ऑस्कर पुरस्कार विचारला आहे. तुम्ही 2022चा पाठ करून ठेवा. कोणाकोणाला मिळाला आहे, कोणते अभिनेत्याला मिळाला आहे आणि फिल्मला कोणत्या पिक्चरला मिळालं आहे ते पाठ करून ठेवा. तर पहा 2017चा ऑस्कर पुरस्कार सर्वोत्कृष्ट चित्रपट कोणाला मिळाला आहे? तर तुम्ही 2022चा पाठ करून ठेवा. 2017चा ऑस्कर मिळवणारा सर्वोत्कृष्ट चित्रपट आहे. तर पहा याचं उत्तर आहे मूनलाईट या चित्रपटाला 2017चा ऑस्कर पुरस्कार मिळाला आहे. पुढचा प्रश्न पहा. सन 1817मध्ये ब्रिटिशांनी ब्रॅकेट म्हणून तयार केलेले नॅथल गोरखाची पहिली पलटण 16 मार्च 2017पासून सिकंदराबाद इथे त्याचे 200 वर्ष साजरे करण्यात आले. तर ब्रॅकेटमध्ये कोणते रेजिमेंटचे? पहा याचं उत्तर आहे पहिलं फतेहगड लेवा. सन 1817मध्ये ब्रिटिशांनी फतेहगड लेवा म्हणून तयार केलेले नाथल गोरखांची पहिली पलटण 16 मार्च 2017पासून सिकंदराबाद इथे त्यांनी 200 वर्ष साजरे करत आहे. फतेहगड लेवा. पुढचा प्रश्न पहा. पुढचा प्रश्न आहे भारतीय उद्योगांना चालना मिळावी म्हणून कोणत्या शहराला फेब्रुवारी 2017मध्ये मेक इन इंडिया सप्ताह आयोजित केला आहे? तर पहा याचं उत्तर आहे तिसरा मुंबई इथे. पुढचा प्रश्न पहा. करंटमधला प्रश्न आहे ते फ्रॉम नरसिंहराव टू नरेंद्र मोदी हे पुस्तकाचे नुकतेच टाइम ऑफ इंडियाकडून प्रकाशित करण्यात आले. पुस्तकाचे लेखक कोण आहे? तर पहा 2017, 21 आणि 20मध्ये हे मागचे 2 वर्ष जे पुस्तक आणि जे लेखन प्रसिद्ध होतात तेही पाठ करून द्या, कारण की असे प्रसिद्ध पुस्तके एक ना एक टाकतात चालू घडामोडीमध्ये. तर पहा याचं उत्तर आहे तिसरा स्वामीनाथन अय्यर या पुस्तकाचे लेखक होते. पुढचा प्रश्न पहा. मुंबईच्या अरबी समुद्रात उभारण्यात येत असलेल्या छत्रपती शिवाजी महाराजाच्या स्मारकाची उंची 192 मीटर वरून ब्रॅकेट इतकी वाढवण्याचा निर्णय राज्य सरकारने केला आहे. तर पहा 192 मीटरवरून किती करण्याचा निर्णय घेतला आहे? तर पहा याचं उत्तर आहे दुसरा 210. 192 वरून 210 मीटर करण्याचा निर्णय घेतला आहे. पुढचा प्रश्न पहा. 53वा राज्य मराठी चित्रपट पुरस्कार. आता मराठी चित्रपट पुरस्कारबद्दल विचारा. 53व्या 2017चा आहे. तुम्ही आता 2-3 वर्षाचं पाठ करून ठेवा. 53व्या राज्य मराठी चित्रपट पुरस्कार सोहळ्याच्या कोणत्या चित्रपटात सर्वोत्कृष्ट चित्रपटाचा प्रथम पुरस्कार देऊन गौरवण्यात आला? तर पहा याचं उत्तर आहे पहिला रिंगण. 53व्या राज्य मराठी चित्रपट पुरस्कार सोहळ्यात रिंगण या चित्रपटाला सर्वोत्कृष्ट चित्रपटाचा पुरस्कार देऊन गौरवण्यात आला. पुढचा प्रश्न पहा. पुढचा प्रश्न आहे ब्रँड फायनलच्या संरक्षणानुसार जगातील सर्वात लोकप्रिय ब्रँड कोणता आहे? तर पहा 2017मध्ये करंटमधला प्रश्न आहे. ब्रँड फायनान्सच्या संरक्षणानुसार जगातील सर्वात लोकप्रिय ब्रँड कोणता आहे? तर पहा याचं उत्तर आहे गुगल हे सर्वोत्कृष्ट ब्रँड आहे.
पुढचा प्रश्न आणि शेवटचा प्रश्न आहे. जम्मू आणि श्रीनगर महामार्गावर बांधण्यात आलेल्या देशातील सर्वात लांब नशारा घेणानी नाशिरी बोगद्याचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते दिनांक 2 एप्रिल 2017 रोजी लोकार्पण करण्यात आले. या बोगद्याची लांबी किती आहे? पहा, घेणानी नशिरी या बोगद्याची लांबी विचारली आहे. तर पहा, या बोगद्याची लांबी आहे 9.2 किलोमीटर. 9.2 किलोमीटर या बोगद्याची लांबी आहे. तर विद्यार्थी मित्रांनो, हे आपले कोल्हापूर जिल्हा राखीव पोलीस बल ह्याची प्रश्नपत्रिका होती. जर तुम्हाला एक्सप्लेनेशन आवडले असेल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा आणि शेअर करा. आणि एक महत्त्वाची सूचना आहे, तुम्ही जास्तीत जास्त केवढे प्रश्न तुम्ही सॉल्व करता, प्रश्नपत्रिका सॉल्व करा. तुम्हाला नवीन ते प्रश्न ॲड होतच जाईल, म्हणजे तुम्हाला दिसत जाईल, तर पाठच होऊन जाते. जेवढे तुम्ही प्रश्न सॉल्व करता, म्हणजे एक दिवसात 1000 घेऊन घ्या, 2000 घेऊन घ्या, म्हणजे 5000पर्यंत घेऊन घ्या. तुमची म्हणजे कॅपॅसिटी किती आहे, जेवढ्यात जास्त तुम्ही प्रश्नपत्रिका सॉल्व करणार आणि पुस्तक वाचणार, तर तुमचं सर्वात जास्त प्रश्न कवर होतील. तर तुमच्या पेपर एक्झामासाठी तुम्हाला शुभेच्छा. आणि तुम्हाला व्हिडिओ कसा आवडला हे आपल्या कमेंट्स बॉक्समध्ये नक्की सांगा. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र.